नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आगामी काळात 20,000 पदांची भरती येऊ घातलेली आहे। तर या 20,000 पदांमध्ये जे उमेदवार एजबार झालेले आहेत, म्हणजे या भरतीमध्ये बऱ्याच उमेदवारांचे ग्राउंड हे कमी गेलेले आहे। बऱ्याच ठिकाणी सेन्सरचा जो प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम आल्यामुळे ज्या मुलांचे ग्राउंड हे 40 प्लस होते, ज्या मुलांचे ग्राउंड हे 40 प्लस होते, अशा मुलांचे सुद्धा ग्राउंड हे कोणाचे 30 तर कोणाचे 32 तर कोणाचे 35 अशा प्रकारे ग्राउंड गेलेले आहे। आणि हे ग्राउंड एवढ्या कमी गेल्यामुळे आणि त्यांची भरती ही शेवटची असल्यामुळे त्या ठिकाणी त्या मुलांना या भरती प्रक्रियेमध्ये पोलीस होता येणार नाही। त्यांचं या ठिकाणी पोलीस होण्याचं जे स्वप्न आहे ते स्वप्न भंगणार आहे। तर त्यांचं स्वप्न कसं पूर्ण होईल ते आगामी भरती प्रक्रियेमध्ये, म्हणजे येणारी जी आपली 20,000 भरती प्रक्रिया आहे, तर या भरतीमध्ये कसे ते त्यांचं स्वप्न पूर्ण करतील, तर या संदर्भात आज आपण बोलणार आहोत। थोडक्यात आपण हे तुलना करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो। बघा, दारूबंदी पोलीस आणि महाराष्ट्र पोलीस। आता दारूबंदी पोलीस यांचं कास्टचं जर आपण या ठिकाणी विचारात घेतलं तर बघा, कास्टवाल्यांना 43 वर्षापर्यंत, म्हणजे वयाच्या 43 वर्षापर्यंत या ठिकाणी उमेदवार ही भरती देऊ शकतो, ही भरती मारू शकतो। त्याच्यानंतर ओपनवाल्यांना या ठिकाणी वयाच्या 40 वर्षापर्यंत हा या ठिकाणी उमेदवार भरती मारू शकतो, ओपनवाला दारूबंदी पोलीस। तर याच्या उलट किंवा याचा फरक या ठिकाणी आपण स्पष्ट करू तर बघा, महाराष्ट्र पोलीस यांचं खूपच डिफरन्स आहे या ठिकाणी। बघा, कास्टवाल्यांना या ठिकाणी 33 दिलेलं आहे। आता सर्वसाधारण या ठिकाणी कास्ट आपण पकडतो आहे, आणि ओपन जे आहे, ओपनवाल्यांना बघावं या ठिकाणी किती अन्याय झालेला आहे। ओपनवाले जे आहे ते माणसं नाही का? फक्त कास्टवालेच माणसं आहे का? यांचा जीव नाही का ओपनवाल्यांचा? फक्त 28 वर्षापर्यंत, म्हणजेच 28 वयमर्यादा होईन तोपर्यंतच ओपनवाल्यांना महाराष्ट्र पोलीस या दलामध्ये संधी देण्यात येते, इथपर्यंतच यांना भरती मारता येते। मग या ठिकाणी जर आपण हा डिफरन्स, हा फरक विचारात घेतला तर खरोखरच यांचं सोडा हो, कास्टवाल्यांचं सोडा या ठिकाणी महाराष्ट्र पोलीसमध्ये, परंतु या ओपनवाल्यांचं, यांचं तर या ठिकाणी विचारात घेतलं गेलं पाहिजे। फक्त 28 वर्ष। तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो कुठेतरी खूप डिफरंट होतो आहे। थोडक्यात किती मुलांना असं वाटते की वयोमर्यादा हे खरोखरच वाढवली पाहिजे, आणि किती मुलांना असं वाटते की वयोमर्यादा हे वाढवली नाही पाहिजे। आणि ज्या मुलांना असं वाटते की वयोमर्यादा ही वाढवली गेली नाही पाहिजे, तर त्यांनी का नाही वाढवली गेली पाहिजे ते कारण नमूद करा। मुलं काही कमेंट करतात हो, काय म्हणे, एकानं एक अशी कमेंट केली की काय प्रत्येक वेळेस वयोमर्यादा वाढवली पाहिजे, वयोमर्यादा वाढवली पाहिजे। काय सत्यनारायणाचा प्रसाद आहे का की प्रत्येक वेळेस तुम्हाला वयोमर्यादा वाढून मिळेल? तर वयोमर्यादा वाढवू द्या ना, काय हरकत आहे? त्या ठिकाणी वयोमर्यादा जर वाढवली तर तुमचं त्या ठिकाणी जे नकारात्मक कमेंट करणारे आहे त्यांचं या ठिकाणी काय नुकसान होणार आहे? फायदाच आहे ना, तुमचाही फायदा आहे। आणि जे बिचारे ज्यांचं वय निघून गेलेलं आहे, जे एजबार झालेले आहेत पोलीस भरतीमध्ये, त्यांचा तर होऊ द्या ना फायदा। काय फरक पडतोय? काही फरक नाही पडत। तर निश्चितच येणाऱ्या भरतीमध्ये वयोमर्यादा हे आपल्याला वाढून मिळालीच पाहिजे विद्यार्थी मित्रांनो। सर्वांनी या बाबतीत गांभीर्यपूर्वक विचार करायचा आहे
आणि सर्वांनी सपोर्ट करायचा आहे, की जेणेकरून आगामी पोलीस भरतीमध्ये कशी आपल्याला वयोमर्यादा वाढवून मिळेल. तर असा आपण फरक या ठिकाणी जाणून घेतलेला आहे. महत्त्वाचं कारण काय? ज्या मुलांनी आपल्या उराशी स्वप्न बाळगलेलं आहे, की मी माझ्या जीवनामध्ये पोलीस होणारच, तर खास करून अशा मुलांसाठी, खास करून अशा विद्यार्थ्यांसाठी आपल्याला, ज्यांचं वय निघून गेलेलं आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहे आणि या प्रयत्नांच्या माध्यमातून वयवाढ हे झालीच पाहिजे असं आपण नमूद करायचं आहे, असं आपण आपल्या मनाला सांगून टाकायचं आहे. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण थांबू. जय हिंद, जय भारत.